SIR जनगणनेच्या कामासाठी आशा सेविकांची स्वयंसेविकांची नियुक्ती करण्याच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र राज्य गटप्रवर्तक आणि आशा स्वयंसेविका संघटना आक्रमक झाले। या निर्णयाच्या निषेधार्थ ठाणे महापालिका मुख्यालयाबाहेर मोठ्या संख्येने आशा स्वयंसेविकांनी आंदोलन करत नियुक्ती तातडीने रद्द करण्याची मागणी केली आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नियुक्त करण्यात आलेल्या आशा स्वयंसेविकांवर आधीच मातृबाल आरोग्य, लसीकरण, साथीच्या आजारांचे नियंत्रण आणि विविध आरोग्य योजनांची जबाबदारी असल्याचं आंदोलनकर्त्यांनी सांगितलंय। अशा परिस्थितीत जनगणनेसारखी योजनाबाह्य कामं देणं हे नियमबाह्य असल्याचा दावा संघटनेने केलाय। मागणी मान्य न झाल्यास 21 तारखेला ठाणे महानगरपालिकेवर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेने दिलाय। हे जे आंदोलन आहे याची मला आत्ता कल्पना आली आणि मी तात्काळ रिक्षातून उतरलो, बॅग दुकानावर ठेवली आणि तातडीने इथे आलो। कामगार हा आमचा जीवाभावाचा आहे, कामगार हा आमचा आत्मा आहे। हा कामगार काय करतो, आपलं घरदार सोडून 24 तास ड्युटी करतो। आता यांना सेवा फायदे काय आहेत महानगरपालिकेचे आयुक्तांनी विचारावा। आयुक्त फक्त टेबलावर काम करतात। मी काय बोललो, आयुक्त सस्पेंड करा। उपमुख्यमंत्र्यांनी काय बोललो त्या दिवशी, आयुक्ताला सस्पेंड करा, कारण आयुक्तच काम करत नाही तर संबंधित खालचे अधिकारी काय करणार काम। माझा अजूनी आक्षेप तोच आहे, आयुक्ताला सस्पेंड करा। मी लोकायुक्ताकडे पेपर पत्रव्यवहार बनवले जाणार आहे। पण आता हे सर म्हणजे काय, स्टेट इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट ऑफ इलेक्शन्स कमिशन। आता हा जो रिपोर्ट आहे, आता हे रिपोर्टला अधिकार कोणाचे आहेत? जो अधिकृत अधिकारी आहे, जो अधिकृत कर्मचारी आहे, हा सेवेतला कर्मचारी आहे, त्याला ते अधिकार प्राप्त आहेत तो सर्वे करण्याचा। कुठलाही कॉन्ट्रॅक्ट कर्मचारी ऑन द बेसिस ऑफ कॉन्ट्रॅक्ट ऑफ बाय लॉज, कामगार आयुक्त लॉज, कामगार बाय लॉज, त्याचा जर हिशोब केला तर आयुक्त अडचणीत येणार। तुम्ही कुठल्या अर्थाने या कामासाठी या आशा वर्कर महिलांना घेतलं? काय ऑथेंटिक ऑथॉरिटी, काय कायदा आहे, काय कानून आहे, काय घटना आहे, काय संविधान आहे? मला ते सांगावं आयुक्तांनी समोर यावं ना, तर मी आयुक्ताच्या टेबलवर येतो, मी सांगतो घटना कानून काय आहे ते। म्हणून जो कोणी आदेश दिलेत ते सर्व निलंबित करा, असं माझा लास्ट आदेश आहे। धन्यवाद। माझं नाव अमृपाली खरात, मी आशा वर्कर आहे। आम्हाला जे SRचं काम दिलेलं आहे आशा वर्करांना, त्या कामामुळे आम्हाला आम्ही कामावर आधारित आम्हाला मोबदला मिळतो, आम्हाला काही महिन्याचं पेमेंट मिळत नाही। तर जर आम्ही SRची कामं करत राहिलो तर आमची कामं मागे राहतात। मग आमची कामं आम्ही कधी करून द्यायची? आणि ह्यांचं काय म्हणणं आहे की तुम्ही दोन्ही कामं एकत्र करा, आधी तुम्ही तुमची एरियातली कामं करा आशा म्हणून आणि नंतर सहाय्यक BLO म्हणून काम करा। तर ते आम्हाला शक्य नाही, कारण की आम्ही काय पूर्ण दिवसभर तेच करत बसायचं का? आम्हाला इतर कामं नाही आहेत का आमची? यामुळे आमची उद्या जर एरियामध्ये काही एखादी NC PNC उद्या काही झालं तर त्याचंसुद्धा त्याची जबाबदारी आमच्यावर आहे। त्यामुळे आम्ही ही कामं करणार नाही। उद्या हे रिस्की आहे की उद्या एखादी गरोदर माता, तिला जर सेवा व्यवस्थित मिळाली नाही तर उद्या आरोग्य केंद्रातली सगळी लोक, इव्हन महानगरपालिकेतले अधिकारीसुद्धा आम्हाला विचारतील तुम्ही एरियामध्ये काय करता। त्यामुळे आम्हाला हे SRचं काम नाही द्यावं असं मी शासनाला सांगते। महिला किती एकंदरीत महिला आता इथं गोळा झाल्या? सध्या 400 आशा वर्कर आहेत। पुढचं पाऊल काय असणार आहे? आम्ही नाही करणार आहोत ही कामं। नाही, पण तुमचं आज तुम्ही मागितली आहे ना, करताय ना, याची पूर्तता झाली नाही, पुढचं पाऊल काय असणार आहे? आमचा अंगणवाडी सोबत जो मोर्चा आहे आशा आझाद मैदानावर जुलै 31 ठाणे ग्रामीण पोलीस दलाची जिल्हास्तरीय गुन्हे आढावा बैठक भिवंडी तालुक्यातील पडघा इथं पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी प्रथमच जिल्हास्तरीय गुन्हे आढावा बैठक घेतली। या बैठकीला अप्पर पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल, उपविभागीय पोलीस अधिकारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसंच विविध शाखांचे अधिकारी उपस्थित होते। बैठकीत जिल्ह्यातील गंभीर गुन्हे, सायबर गुन्हेगारी, प्रलंबित गुन्ह्यांचा तपास, रस्ते अपघात, कायदा आणि सुव्यवस्था आणि गुन्हे प्रतिबंधासाठी राबवण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला। जिल्ह्यातील गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवणं, सायबर गुन्ह्यांवर आळा घालणं, तपासाची गती वाढवणं आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व यंत्रणांनी अधिक समन्वयानं काम करावं अशा सूचना पोलीस अधीक्षक डॉक्टर राठोड यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या।
ठाणे महानगरपालिकेतील विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी शिवसेनेच्या जनता दरबारातून पाठपुराव्याला वेग आलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या जनता दरबाराच्या माध्यमातून माजी महापौर अशोक वैती, माजी उपमहापौर राजेंद्र साप्ते आणि इतर पदाधिकाऱ्यांनी सभागृह नेते हनुमंत जगदाळे यांची भेट घेत विविध प्रलंबित प्रस्तावांवर चर्चा केली। कोविड काळात सेवा बजावलेल्या कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव, पंच ऑपरेटर आणि भांडार लिपिकांच्या प्रकरणांबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली। तसंच विस्थापितांचं पुनर्वसन, मालमत्ता कराशी संबंधित तक्रारी आणि इतर प्रलंबित कामं लवकर मार्गी लावण्यासाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा राहणार असल्याचं पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय। आपल्या सर्वांना माहीत असेल, ठाणे शहरातल्या सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न हे दिघे साहेबांच्या काळापासून त्या ठिकाणी आनंदाश्रमामध्ये सोडवले जात होते आणि ठाण्यातला सर्वसामान्य नागरिक एक विश्वासाने त्या ठिकाणी येऊन निश्चित प्रकारे दिघे साहेबांच्याकडे त्या अडचणी मांडत होते आणि त्याच पद्धतीनं आज शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली अशोकजी वैती, आमचा राजू, या सगळी मंडळी त्या ठिकाणी आठवड्यातून 1-2 वेळा त्या ठिकाणी बसतात आणि प्रथेप्रमाणे सर्वसामान्य माणसांचे प्रश्न ठाण्यामध्ये कुठे सोडवले जातात तर ते निश्चित प्रकारे त्या आनंदाश्रमामध्ये सोडवले जातात। अशा प्रकारचा मेसेज एक ठाणे शहरातील सर्व नागरिकांच्याकडे आहे आणि त्या दृष्टिकोनातून नेहमी आठवड्यातनं त्या ठिकाणी बसून असणारे प्रश्न त्या ठिकाणी घेऊन आज अशोक वैती, राजेंद्र साप्ते आणि ही मंडळी माझ्याकडे आल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांशी बसून प्रत्येक विषयानिहाय चर्चा केली आणि त्या विषयामध्ये कामगारांचे प्रश्न असतील, काही लोकांच्या घराचा प्रश्न असतो, शेवटी ठाणे शहरामध्ये राहणारा सर्वसामान्य नागरिक आणि त्याचं हित जपण्याचं काम गेली अनेक दशकं शिवसेनेच्या वतीने होत असतं। त्याच दृष्टिकोनातून आम्ही आज संबंधित अधिकाऱ्यांना या ठिकाणी बोलावून घेतलं आणि जे प्रश्न सोडवण्यासारखे आहेत ते प्रश्न निश्चित प्रकारे सोडवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। काही प्रश्न माननीय आयुक्तांच्या स्तरावर सुटण्यासारखे आहेत, ते माननीय आयुक्तांशी सुद्धा बोलून त्या प्रश्नाची सुद्धा उकल करून नागरिकांना दिलासा देण्याचं काम हे निश्चित प्रकारे आम्ही करणार आहोत। शेवटी हे सरकार, ही सत्ता ही सर्वसामान्य नागरिकांसाठी आहे, हे शिंदे साहेबांचं सातत्याने म्हणणं असतं आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करतोय। निश्चित प्रकारे अशोकजी वैती असतील, राजेंद्र साप्ते असतील, हे नेहमीप्रमाणे त्या ठिकाणावर सर्वसामान्य नागरिकांचे व्यथा जाणून घेतात, त्याबद्दल प्रथम मी त्यांना धन्यवाद देतो आणि अशाच प्रकारचं कार्य शहरातल्या सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण बांधील आहोत। अशाच प्रकारच्या निश्चित प्रकारे जे काही सूचना असतील, जे प्रश्न प्रलंबित असतील ते सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करत आहोत। गंभीर दुखापतीमुळे उपचारासाठी आर्थिक अडचणींचा सामना करणारे जिल्हास्तरीय कबड्डीपटू सुमित साळुंखे यांना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी मदतीचा हात दिलाय। त्यांच्या उपचारासाठी खासदार निधीतून 5 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली। या मदतीमुळे सुमित यांच्या पुढील उपचाराला मोठा दिलासा मिळणार आहे। कुटुंबियांनी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे आभार मानलेत। आज सुमित साळुंखेचं ऑपरेशन आहे वापस। नमस्कार, आज सुमित साळुंखेचं ऑपरेशन आहे आणि काल आम्हाला अचानक माहिती मिळाली की कुठेतरी पैशाची कमतरता होत आहे। अचानक एक फोन आला आणि फोनमध्ये असं समजलं की डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी कुठेतरी सुमितची ती व्हिडिओ पाहिली आणि फटकन त्वरित त्यांनी महेश गायकवाड साहेबांना बोलवलं आणि त्यांच्या हस्ते त्यांनी 5 लाख रुपये दिलेत। आपण नेहमी मानतो की एकनाथ शिंदे साहेब हे कष्टकऱ्यांचे नेते आहेत, एक देवासारखे आहेत, आपले गरिबांचे नेते आहेत। तसं सेम आज दाखवून दिलं। जेव्हा आम्हाला गरज होती श्रीकांत शिंदे साहेबांनी सुमितचा जीव वाचवण्यासाठी आज त्यांनी केलेल्या प्रयासाला आम्ही धन्यवाद करतो आणि आम्हाला नक्कीच आमचे ब्रह्मा, विष्णू आणि महेश मिळालेत। आमचे ब्रह्मा म्हणजे एकनाथ शिंदे साहेब, आमचे विष्णू म्हणजे आमचे डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आणि आमचे महेश म्हणजे आमचे महेश गायकवाड साहेब। नवी मुंबईतील वाशी इथं वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत जनता दरबाराला सुरुवात झाली। या जनता दरबारात महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित आहेत। विविध नागरी समस्यांबाबत नागरिकांनी थेट मंत्र्यांसमोर आपली गाऱ्हाणी मांडली। नागरिकांच्या तक्रारींचं तातडीने निराकरण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात येत आहेत। विविध प्रलंबित प्रश्नांवरही सुनावणी सुरू आहे।
मुंबईलगतच्या विरारमधील अर्नाळा समुद्रकिनारी दुर्दैवी घटना घडली। समुद्रात पोहण्यासाठी उतरलेल्या 4 अल्पवयीन मुलांपैकी 2 मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय, तर एका मुलाला सुखरूप वाचवण्यात यश आले। मिळालेल्या माहितीनुसार 10 ते 14 वयोगटातील 4 मुलं अर्नाळा समुद्रकिनारी फिरण्यासाठी गेली होती। यापैकी 3 मुलं समुद्रात उतरली असता अचानक आलेल्या जोरदार लाटांमुळे त्यांचा तोल गेला आणि ते पाण्यात वाहून जाऊ लागले। स्थानिक नागरिक आणि जीवरक्षकांच्या मदतीने एका मुलाला सुरक्षित बाहेर काढण्यात आलं, मात्र नालासोपारा येथील रहिवासी असलेल्या 2 मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि जीवरक्षक घटनास्थळी दाखल झाले। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। या बातमीसोबतच मुंबई बुलेटिनमध्ये आता इथेच थांबतोय। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।